एकंदरच आंबेडकरवादी चळवळ गेल्या काही वर्षांमध्ये तिची दिशा चुकली आहे का, उतरणीला लागली आहे का, आणि याच्यात काहीतरी कुठेतरी बिनस्त आहे असं मुळात वाटतं का आपल्याला, आणि तसं असेल तर ते का असं होत आहे? नाही, एकतर आता नाही, आंबेडकरी मुवमेंट जी आहे ती योग्य दिशेनंच पुढे चाललेली आहे. एकतर आंबेडकरी मुवमेंटला दिशा नाही असं नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांची दिशा जी होती तीच आमची दिशा आहे. परंतु ज्याप्रमाणे आंबेडकरी मुवमेंट किंवा रिपब्लिकन पक्ष जसा मजबूत व्हायला पाहिजे तसा होत नाही. आपल्याला माहीत आहे की 1952च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर हरले. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर उभे राहिले होते आणि काँग्रेस पक्षाचे काजरोळकर त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला पराभूत करण्यात आलं. तर एकतर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला की मी फक्त शेड्यूल कास्टचीच पार्टी चालवली, दलितांचीच पार्टी चालवली, तर या संसदीय लोकशाहीमध्ये सत्तेत येणं अवघड आहे, निवडून येणं अवघड आहे, आणि म्हणून मग रिपब्लिकन नावाचा पक्ष स्थापन करावा. आणि तो पक्ष स्थापन करताना त्या पक्षामध्ये सगळ्या जाती जमातीचे लोक असावेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राम मनोहर लोहिया यांना एक पत्र लिहिलं होतं. आणि त्यांचा विचार असा होता की अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये ज्या ज्या देशामध्ये 2 पार्टी सिस्टीम आहेत, तर तशा पद्धतीची एक 2 पार्टी सिस्टीम आपल्या देशामध्ये असावी आणि काँग्रेसला पर्याय देईल असा एकच पक्ष असावा आणि तो रिपब्लिकन पक्ष असावा. म्हणजे रिपब्लिकन नावामध्ये जातीचा उल्लेख नाही. रिपब्लिकन म्हणजे प्रजासत्ताक, प्रजेच्या हातामध्ये सत्ता आणणारा पक्ष. आणि म्हणून राम मनोहर लोहिया यांना पत्र लिहिलं होतं, परंतु त्या कालखंडामध्ये चर्चा काही होऊ शकली नाही. आणि 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यांच्या हयातीमध्ये काय RPIची स्थापना होऊ शकली नाही. पण जर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये जर RPIची स्थापना झाली असती तर कदाचित आज देशाच्या राजकारणाचं एक चित्र आगळंवेगळं असू शकलं असतं. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि वेगवेगळ्या विचाराचे जे लोक आहेत, आता बाबासाहेब आंबेडकरांचं आणि महात्मा गांधींचं वैचारिक पातळीवर जरी जमत नसलं तरी बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींच्याबद्दल मोठा रिस्पेक्ट होता. महात्मा गांधींना सुद्धा बाबासाहेबांच्याबद्दल रिस्पेक्ट होता. आणि घटना लिहिण्याची वेळ ज्यावेळेला आली, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर घटना समिती स्थापन करत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंना बाबासाहेबांनी सांगितलं, पंडित जवाहरलाल नेहरूंना महात्मा गांधींनी सांगितलं होतं की घटना समितीवर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजे. तर त्यावेळेला आता एकतर मला वाटतं की तर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर निवडून नाही, सुरुवातीला मला वाटतं जोगेंद्रनाथ मंडल जे आहेत आपले बेंगॉलचे, तर त्या जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेब आंबेडकर, ते जोगेंद्रनाथ मंडल हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचेच होते, तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर निवडून आणलं 15 ऑगस्ट 1947च्या वेळेला. पण नंतर मला वाटतं फाळणीचं झाल्यानंतर, आता मला साल आठवत नाही, पण कदाचित 46 स्वातंत्र्याच्या पूर्वी कदाचित असेल. तर नंतर मग ज्यावेळेला भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले तर त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना मतदान करणारे जे आमदार होते ते गेले ईस्ट बेंगॉलमध्ये, ईस्ट पाकिस्तानमध्ये. आणि त्यामुळं मग बाबासाहेबांचं मेंबरशिप रद्द झालं जे घटना समितीवरचं होतं ते. त्यानंतर मग महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे म्हणा किंवा मला वाटतं मुंबईतले राव काहीतरी एक मेंबर होते, त्यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर आणलं नंतर, आणि ते घटना ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले. तर एकतर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जो पक्ष उभा करायचा होता तो काँग्रेसला पर्याय देईल असा एकच पक्ष. पण आता आपल्या देशामध्ये एवढे पक्ष आहेत की एक पक्ष होणं अत्यंत अवघड काम आहे. आणि बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला, म्हणजे बाबासाहेबांनी खुले पत्र लिहिलेलं होतं आणि त्या खुल्या पत्रातला रिपब्लिकन पक्ष म्हणजे कष्टकऱ्यांचा, कामगारांचा आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करणारा असा रिपब्लिकन पक्ष असावा अशी त्यांची इच्छा होती.